मकोका अंतर्गत कारवाईमधील आरोपी वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. त्याच वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये आणण्यात आलं. मात्र मध्यरात्री वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्याच वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा कारागृहामधनं जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं, जे की पोलीस व्हॅनमधनं. तेच वाल्मिक कराड जे की आरोपी आहेत खंडणी प्रकरणांच्या बरोबर मकोका अंतर्गत सरपंच संतोष देशमुख यांचं हत्याकांड आणि एकंदरीत संपूर्ण प्रक्रिया. मात्र वाल्मिक कराडला मोका अंतर्गत कारवाईमध्ये सुरुवातीला 7 दिवसांची पोलीस कोठडी, नंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. मात्र कारागृहामध्ये मध्यरात्री 1च्या दरम्यान पोटदुखीचा त्रास जाणवू लागला. त्या त्रासामुळे वाल्मिक कराडला बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. हेच ते बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये. याच बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागामध्ये वाल्मिक कराडवरती उपचार चालू आहेत. जास्त पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यामुळे वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलं होतं. सुरुवातीला पाहायला गेलं तर वाल्मिक कराडला काल सकाळी 11 वाजल्यापासून ताप असेल, सर्दी असेल, त्याचबरोबर विविध जे आजार असतात आणि श्वसनाचा त्रास असेल, अशा वेगवेगळ्या त्रासामुळे वाल्मिक कराडवरती सकाळपासून संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते सुरू होती. आणि एकंदरीत पाहायला गेलं तर संपूर्ण प्रक्रिया सुरू असताना वाल्मिक कराडला काल 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली. आणि या 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाल्मिक कराडला त्यावेळेस बीड जिल्ह्याच्या कारागृहामध्ये आणण्यात आलं. मात्र कारागृहामध्ये आणल्यानंतर मध्यरात्री 1 वाजता वाल्मिक कराडला जास्त स्वरूपाचा पोटदुखीचा त्रास होऊ लागला. आणि हे संपूर्ण जे की जिल्ह्याचं जिल्हा रुग्णालय आहे, या जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराडवरती उपचार सुरू आहेत, जे की ICU मध्ये अतिदक्षता विभागामध्ये वाल्मिक कराडवरती उपचार सुरू आहेत. मात्र दुसरीकडे पाहायला गेलं तर कुठल्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, त्या सुद्धा अनुषंगानं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावंत, त्याचबरोबर संपूर्ण जी पोलीस यंत्रणा आहे सतर्क आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून जे की जिल्हा रुग्णालय परिसरामध्ये पोलीस फौज फाटा देखील तैनात करण्यात आला आहे. मात्र वाल्मिक कराडला सर्दी असेल, ताप असेल आणि त्याचबरोबर पोटदुखीचा त्रास असेल, त्या आजारांमुळे वाल्मिक कराडवरती आता जिल्ह्याच्या जिल्हा रुग्णालयामध्ये जे की बीड जिल्हा रुग्णालय आहे, याच्यामध्ये अतिदक्षता विभागामध्ये उपचार सुरू आहेत. नक्कीच आणखी येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराडवरती कोणते उपचार होतात आणि वाल्मिक कराडची प्रकृती चांगली होती की आणखी काही पुढे निर्माण होते, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आता तरी वाल्मिक कराड जे की 14 दिवसाच्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे मकोका अंतर्गत कारवाईमधील, आणि त्याच जिल्हा कारागृहामध्ये असताना पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्यामुळे वाल्मिक कराड सध्याला जिल्हा रुग्णालयातील जे की अतिदक्षता विभाग आहे, त्या अतिदक्षता विभागामध्ये त्याच्यावरती डॉक्टरांकडून उपचार केला जात आहे. मुंबई त्यासाठी योगेश काशीद, बीड.